आम्ही भरपूर हालाकीचे दिवस काढलेले आणि तेच माझ्या मनात होतं की मला माझी परिस्थिती बदलायची आणि भरपूर अशी मराठी माणसं की त्यांना ह्या गोष्टी करायला लाज वाटते, पण मी त्या ठिकाणी लाजलो नाही. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाटील. बिझनेस सूत्र डिजिटलच्या आपल्या नवीन यूट्यूब सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आपली नवीन सिरीज अफलातून उद्योजक, आणि या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या अफलातून उद्योजकांची मुलाखत घेणार आहोत आणि त्यांनी त्यांची बिझनेस जर्नी कशी सुरुवात केली, पुढे कसं बिझनेसचा विस्तार करता हे जाणून घेणार आहोत. सो आज आपण आलोय एका 17 वर्षीय उद्योजकाकडे. हे आहेत नाशिकचे दुर्गेश शिंपी, आणि हा मुलगा फक्त 17 वर्षाचा असून तो शिक्षणासोबत व्यवसाय देखील सुरुवात करतोय. त्याची बिझनेस जर्नी खूप जास्त इन्स्पायरिंग आहे. त्यांनी सुरुवात रस्त्यावरती फरसाणचे पॅकेट विकून केली होती आणि आज त्याने नाशिकमध्ये स्वतःचं शॉप देखील सुरू केलंय. सो आपण संपूर्ण त्याची मुलाखत घेऊयात आणि त्यांनी ही जर्नी कशी सुरू केली ते जाणून घेऊया. तर दुर्गेश, मला सुरुवातीपासून जाणून घ्यायला आवडेल की तुझी सुरुवात कशी झाली, कारण तुझं वय जेवढं आहे आता, या वयातले मुलं जास्तीत जास्त आपल्याला मोबाईलमध्ये गेम्स खेळताना दिसतात. सो या वयामध्ये तुझ्या डोक्यात ही कल्पना कशी आली की तू असं काहीतरी सुरू करू शकतो, ते पण शिक्षणासोबत? सो सुरुवात कशी झाली? स्टार्टिंगला मी जेव्हापासून शाळेत जायला लागलो, 1ली ते 5वी मी टॉपर होतो. माझ्या म्हणजे मी जिथे शिकत होतो मी टॉपर होतो तिथला. मग नंतर माझे वडील एक्सपायर झाले आणि त्याच्यानंतर पूर्ण जिम्मेदारी आईवर असल्यामुळे मग आई भरपूर कष्ट करायची आणि ते म्हणजे एक कुठलं कुठं म्हणजे आपण पण आपलं काही ना काही एक थोडेफार 2-4 पैसे आपण कमवले पाहिजे आणि घरी हेल्प केली पाहिजे. तर मग तेव्हापासून आहे ना मी कामाला जायला सुरुवात केली. मी म्हणजे ऑमलेटच्या गाडीवर काम केलं आणि आमच्याकडे ना माझा मामा होता, तो एका कंपनीला जॉईंट होता. तर तिथनं ना तो मला प्रोडक्ट्स द्यायचा, साबण, शॅम्पू वगैरे असं फ्रीमध्ये, आणि मग मी त्याला पूर्ण गावात फिरून फिरून विकायचो. म्हणून तेव्हापासूनच माझ्याकडे सेलिंगची स्किल येऊन गेली होती. आणि नंतर 10च्या जेव्हा बोर्ड होता, तो बोर्ड एंड झाल्यानंतर मी एक माझं स्वतःच्या छत्रपती फूड्स म्हणून तेव्हा प्रोडक्ट लॉन्च केलं होतं, फालुदा प्रीमिक्स. आणि फालुदा प्रीमिक्स नंतर तशी माझी जर्नी सुरू झाली. आणि मग नंतर नाशिकला आल्यानंतर नाशिकला मी पूर्ण एखाद वर्ष दुसऱ्यांचे प्रोडक्ट विकले, रामबंधू वगैरे वाल्यांचे. आणि नंतर मग मी त्यातनं परत एकदा इथं सेल कसा होतो, इथले कस्टमरांना हँडल कसं करता, हे सगळ्यांवर वर्क करून शिकून सर मग मी माझा स्वतःचा ब्रँड टाकला. ओके. तुझी स्टोरी खूप जास्त इन्स्पायरिंग आहे, आणि या स्टोरी म्हणजे या प्रवासामध्ये तुला जरी तू कमी वयात सुरुवात केली तर उलट याच्यामध्ये देखील तुला भरपूर अडचणी आल्या असतील. सो अशा कोणत्या अडचणी होत्या ज्या बेसिक तुला या पूर्ण जर्नीमध्ये तुला सामना करावा लागला आणि तू त्यांना कसं टॅकल केलं? फर्स्ट म्हणजे मी जेव्हा ब्रँड चालू केला तर मला जस्ट म्हणजे एवढं डॉक्युमेंटची माहिती नव्हती की ब्रँड चालू करायला भरपूर डॉक्युमेंट्स वगैरे लागतात. मी जस्ट एक ब्रँड चालू केला आणि चालू करून दिला. मग जसं जसं लोकांकडनं कळत राहिलं, एका वेळेस मला फूड लायसन्सची अडचण येऊन गेली होती. तर त्यानंतर माझा 2-1 महिने परत बिझनेस बंद करावा लागला. मग प्रॉपरली मी पूर्ण डॉक्युमेंटेशन वगैरे त्याला नीट ॲडजस्टमेंट करून पूर्ण डॉक्युमेंटेशन काढून आणि मग आत्ताच मागच्या महिन्यात मी माझा बिझनेस परत रिलॉन्च केला. ओके, ग्रेट. आणि आम्ही तुझ्या व्हिडिओजमध्ये बघितलंय की तुझा छोटा भाऊ पण तुझ्यासोबत असतो. सो त्याचा कसा तुला सपोर्ट मिळतो, आणि याच्यासोबत तुझ्या आईचा किंवा घरच्यांचा पण तुला कसा सपोर्ट आहे तुझ्या बिझनेस? याच्यात फायनान्शियल म्हणजे माझ्या आईचा सपोर्ट आहे आणि आजीचा, जे आता तुम्ही पॅकेट्स वगैरे बघताय, म्हणजे आजी बनवते पण आणि आजी मला पॅकिंग वगैरे सुद्धा करून देते. आजीचा याच्यात मला भरपूर सपोर्ट असलेला आहे. आणि तसं भाऊ म्हणायला गेलं तर भाऊ पण भरपूर सपोर्ट करतो. त्याची स्कूल आणि क्लासेस असल्यामुळे तो कमी असतो माझ्यासोबत, पण मग तो भरपूर सपोर्ट त्याचा पण असतो माझ्यावर. म्हणजे ऑर्डर्स वगैरे आल्या तर तो ऑर्डर्स वगैरे पॅक करेल, असं म्हणजे भरपूर सपोर्ट असतो. आणि जेव्हा तू नाशिकमध्ये सुरुवात केली होती तेव्हा आम्ही तुझ्या व्हिडिओजमध्ये बघितलं होतं की फोन रूमचे जे मालक आहेत शुभम पवार, त्यांनी तुला सपोर्ट केला होता. रील मार्फत त्यांनी लोकांना आव्हान केलं होतं तुला सपोर्ट करण्याचं. तर त्याच्या मागची स्टोरी काय होती, तू त्यांना कसा भेटला होता आणि त्या व्हिडिओमुळे तुला कशा प्रकारे मदत झाली? बेसिकली मी जेव्हा नाशिकमध्ये आलो होतो तेव्हा मी दुसऱ्यांचे प्रोडक्ट विकायचो आणि मला भरपूर लोकांनी, आणि मी पण त्यांचा गेल्या 2-1 वर्षापासून मी रील बघत आलेलो आहे. मी जेव्हा गावाकडे होतो तेव्हा त्यांच्या रील्स बघायचो, आणि जेव्हा मी नाशिकमध्ये फिरत असतो तेव्हा मला त्यांचं दुकान दिसायचं. बट मी 2-3 वेळेस त्यांना आधी भेटायला जायचो फक्त असं सहज, तर मग ते तिथं नसायचे. आणि नंतर मी जेव्हा माझा बिझनेस चालू केला तर मला काही लोक बोलले की तू त्यांच्याकडं जा, ते भरपूर सपोर्ट करतील, ते एकदम चांगल्या मनाचे आहे असं. मग मी त्यांच्याकडं गेलो, पण ते त्या दिवशी नव्हते. मी त्यांच्याकडं 5 ते 6 चक्कर्स मारल्या आणि मग नंतर मी एक दिवस गेलो आणि मी विचारच केला की आज दादांनाच भेटायचे. दादांना भेटल्याशिवाय जाणार नाही मी आज. आणि मग तिथं त्या दिवशी पण दादा नव्हते. मग मी रात्री 9:30-9:30 पर्यंत थांबलो तिथं, आणि मी सहज एक स्टोरी थांबली की दादा मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे, तुम्ही मला कधी भेटाल?
मग मी ती दादांना मेन्शन केली तर दादांचा रिप्लाय आला की तुम्हाला तुझा नंबर सेंड कर, मी तिथं आलो की तुला नक्की भेटेल. मग एक दिवशी मी सहज विकायला जात होतो आणि दादा उभे होते, तर मी दादांकडे गेलो. दादांनी ओळखून घेतलं मला आणि तसंच मग दादांनी एक माझा व्हिडिओ केला आणि त्याच्यामार्फत मला जी आता प्रसिद्धी भेटलेली आहे त्याच्यात म्हणजे दादांचा भरपूर वाटा आहे. अच्छा, ते ओपनिंगला पण आले होते, मी ओपनिंगला पण आले होते. ओके, त्यांचा एकदम असं सक्का मोठा भाऊ सारखा मला सपोर्ट लाभलेला आहे आतापर्यंत. ग्रेट. आणि आता मला हे विचारायचं आहे की एक तर तुझं वय एवढं कमी आहे आणि आजच्या काळात ना मोठ्या मोठ्या लोकांना पण असं जशी तुझी सुरुवात होती, आता तरी शॉप आहे, पण जशी सुरुवात होती की रस्त्यावर विकून, दारोदारी जाऊन विकून, या गोष्टी करताना कमीपणा वाटतो. तर तू स्वतःला कसं मोटिवेट केलं किंवा कोणती गोष्ट जी तुला मोटिवेट करते या सगळ्या गोष्टी करण्यासाठी? माझी परिस्थिती, माझ्या घरच्यांची परिस्थिती, कारण आम्ही भरपूर हालाकीचे दिवस काढलेले आणि तेच माझ्या मनात होतं की मला माझी परिस्थिती बदलायची आहे. आणि भरपूर अशी मराठी माणसं आहे की त्यांना ह्या गोष्टी करायला लाज वाटते, पण मी त्या ठिकाणी लाजलो नाही. कारण मी भरपूर लोकांना पाहिलेलं आहे ज्यांना घर नसून सुद्धा ते एकदम आनंदी राहत आहे. तर मग मी का नाही करू शकत, म्हणून मी रस्ते विकले, प्रत्येकाच्या घरी गेलो, दारी मला बोलले पण भेटले भरपूर. आणि त्यांना असं वाटायचं की मी वेगळंच काहीतरी विकत असेल, पण ते मला माहिती होतं मी काय विकतोय, मी कोणती क्वालिटी विकतोय आणि त्याचाच मी रिझल्ट आता तुम्ही बघू शकता. आणि मग ती एक गोष्ट इन्स्पायरिंग करत होती, माझी परिस्थिती मला बदलायची. ग्रेट. आणि आता सध्या तू शॉप पण चालू केलंय, ऑनलाईन तुझे रील्स वगैरे पण चांगला रिस्पॉन्स येतोय, तर सध्या बिझनेस आपण बघू की ऑर्डर्स ऑनलाईन जास्त येत आहे की ऑफलाईन जास्त येत आहे? आणि ऑफलाईन पण येत असतात, पण जास्त करून आता मी माझी वेबसाईट बनवली, mh19foods.in म्हणून माझी वेबसाईट आहे. ऑनलाईन गुगलला जर तुम्ही टाकलं mh19 चिप्स, आपण डिस्क्रिप्शन मध्ये पण वेबसाईटची लिंक टाकणार आहोत, मोबाईल नंबर पण टाकणार आहोत आणि शॉपचा ऍड्रेस पण टाकणार आहोत, सो तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. तर मग वेबसाईट लॉन्च केल्यापासून ऑनलाईनला भरपूर रिस्पॉन्स आहे. ओके, म्हणजे ऑनलाईन ऑर्डर्स पण आता चालू झाले. ओके. आणि मी 1-2 दिवसांपूर्वी तुझे रील्स बघितले, मोदक क्वीन नावाचं तू चॅलेंज काहीतरी आणलंय, तर ते चॅलेंज नेमकं काय आणि त्याची आयडिया तुला कशी आली? आता जसं की आपण बघतो की मोदक वगैरे म्हणजे त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे ऍड असतात असं, आणि काही भरपूर गृहिणी आहेत की त्यांना छान प्रकारे मोदक बनवता येतात, पण त्यांची कला कुठेतरी सिद्ध नाही होत. म्हणून आपण त्यांच्यासाठी एक आणलेले की तुम्ही आम्हाला मोदक बनवून द्या, जेणेकरून त्याच्याने 2 फायदे होतील. आम्ही जे कस्टमरांना ते मोदक विकू, त्यांच्याने त्यांना घरगुती आणि छान प्रकारे मोदक खायला मिळतील आणि तुम्हालाही एक प्रकारे कला सिद्ध करण्याचा एक चान्स मिळेल. ओके. आणि आता ज्या गृहिणींना किंवा मुलींना, महिलांना त्या चॅलेंज मध्ये सहभागी व्हायचं, ते कसं सहभागी होतील? ते मला फक्त कॉन्टॅक्ट करायचा आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक मिळेल, त्याच्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. ओके, ग्रेट. आणि या वेगवेगळ्या आयडियाज किंवा तू रील्स मध्ये प्रत्येक वेळेस मी बघितलं चॅलेंज घेत असतो, तसं तुझं एक चॅलेंज पण सुरू आहे 1 वर्षाचं, त्याच्यानंतर मोदक क्वीन असेल, वेगवेगळे चॅलेंजेस, आयडियाज ह्या कशा येतात तुला? येतात काही ना काही, म्हणजे जसं इंस्टाग्राम वगैरे बघत असतो तर काही ना काही चॅलेंजेस वगैरे, म्हणजे समोरचं जसं घेतोय व त्याच्याकडनं आपण काही इन्स्पायर होऊन काही ना काही वेगवेगळ्या कल्पना येतात की आपण आपला बिझनेस कसा वाढवू शकतो याबद्दल. मग आपण आज हे चॅलेंज ठेवू, आज ही ऑफर ठेवू, अशा कल्पना येत असतात. आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न मी तुला विचारतोय की तू या प्रोडक्ट बिझनेसमध्ये आहे, त्या बिझनेसमध्ये अजून वेगवेगळे कॉम्पिटिटर्स पण असतील, आणि तुझी मग युएसपी काय की लोकांनी तुझं प्रोडक्ट का निवडावं किंवा तू त्या कॉम्पिटिटर्सला कशी मात करणार आहेस, काय प्लॅन्स आहे तुझे? फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे आपलं जे चिप्स आहे याचं पहिलं म्हणजे प्रीमियम पॅकेजिंग आहे आणि आपल्याकडे 10 फ्लेवरमध्ये चिप्स आहे. याच्यात मार्केट म्हणजे अजून जास्त याचं मार्केट नाहीच आहे, म्हणून मी या मार्केटमध्ये उतरायचं ठरवलंय. तर जास्त म्हणजे 4 ते 5 रिटेलर आहेत जे ही मार्केट करतात आणि त्याच्यात पण आपलं जे प्रोडक्ट आहे ते 0 प्रिझर्वेटिव्ह असतं, म्हणजे समोरचं जर खाईल तर त्याला काही हानिकारक वगैरे नसेल. आणि याची शेल्फ लाईफ कमी आहे याबद्दल, कारण का हे पूर्णपणे 0 प्रिझर्वेटिव्ह आहे, याच्यात आपण प्रिझर्वेटिव्ह वगैरे ऍड नाही केलेले आणि घरगुती सुद्धा आहे. माझी सेल्फ लाईफ किती असते, म्हणजे किती दिवस? सेल्फ लाईफ फक्त 45 दिवस. ओके. हो, बाकीचे जे असतात 6 महिने 3 महिने असे असतात, प्रिझर्वेटिव्ह ऍड असतात. आपल्या याच्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे ऍड नाही, फक्त याची 45 डेज सेल्फ लाईफ. ओके ओके ओके. आणि जसं तू नाशिकला आला होता काहीतरी एक्झामच्या तयारी करण्यासाठी वगैरे तू आला होता, राईट? आणि एज्युकेशन पण तुला करायचं होतं, तर एज्युकेशनचा काय प्लॅन आहे तुझा आता? कारण तुझा खूप सारा वेळ बिझनेस कडे जात असेल, मग तुझा काय प्लॅन आहे की एज्युकेशन तू कंटिन्यू करणार? एज्युकेशन मी ग्रॅज्युएशन पर्यंत करणार आहे आणि त्यात मी आता JEE करतोय आणि JEE सोबत मी माझं कॉलेज आता 12thला आहे. मी 12th झाल्यानंतर मी फूड टेक्नॉलॉजी म्हणजे माझ्याच फील्डला जे कामात येईल अशा ह्याच्यात ऍडमिशन घेणार आहे. फूड टेक्नॉलॉजी झाल्यानंतर मग मी डिग्री वगैरे मिळाली, मग फुल टाइम माझा बिझनेस. ग्रेट.
आणि बिझनेस मध्ये पुढचे काय प्लॅन्स आहेत किंवा तू काय मला विचार एक केला? पूर्ण हा जो ब्रँड आहे माझा MH19 चिप्स हा मला पूर्ण भारतात प्रसिद्ध करायचा आहे. तर मी त्याच्यासाठी एक प्लॅन विचार केलेला की फ्रँचायझी मार्फत आपण ते करू शकतो. ओके हा, तर मग मी आता फ्रँचायझी देणं पण चालू करतो. ओके, ग्रेट ग्रेट. आणि जसं तू आता सांगितलं की तू फ्रँचायझीचा पण प्लॅन करतोय, सो तुझी एकतर आपल्या प्रोडक्टची USP काय आहे ते मला जाणून घ्यायला आवडेल की त्या USP सोबत तू लोकांना जे फ्रँचायझी घेणार आहेत, जे शाखा घेणार आहेत, त्यांना कशा प्रकारे सपोर्ट करणार आहेस आणि त्यांनी थोडक्यात शाखा का घ्यावी MH19 ची? आता आपली जी USP ही म्हणजे आपलं प्रिझर्वेटिव्ह नाही आहे, होममेड प्रोडक्ट आहे आणि असं मार्केट अजूनपर्यंत आलं नाही या मार्केटातून. म्हणून समोरचा जो फ्रँचायझी घेईल त्याला पण फायदा आहे आणि आपण त्याच्यात सपोर्ट असं देऊ की आपण त्यांना कस्टमर देऊ तिकडच्या भागातले, त्यांना मार्केटिंग सुद्धा करून देऊ, त्यांना प्रत्येक ट्रेनिंग, सपोर्ट, गायडन्स वगैरे सगळं देऊ आपल्याकडे. आता मागच्या महिन्यात मी बघितलं की तुला भरपूर आपले नाशिकचे क्रिएटर्स असतील किंवा इतर क्रिएटर्सने भरपूर सपोर्ट केला, रील्स मार्फत असेल किंवा असं. तर कसं वाटतं जेव्हा आपले आजूबाजूचे लोक आपल्याला सपोर्ट करतात, मदत करतात? याच्याबद्दल मला म्हणजे भरपूर छान वाटतं की बाबा हाय, मराठी माणसाला सपोर्ट करणारं कोणीतरी आहे. कारण आतापर्यंत मी जे बघितलेलं की मराठी माणूस अजून म्हणलं गेलेलं की मराठी माणूस फक्त नोकरीच करू शकतो किंवा असं पण म्हणतो की मराठी माणूस फक्त पाय ओढतो, एकमेकाचे पाय पाय होतो. हा, मराठी माणूस म्हणजे मराठी माणसाला सपोर्ट करत नाही असं म्हणतात काही लोक. पण मी बघितलेलं की मी जेव्हापासून नाशिकमध्ये आलेलो मला सपोर्ट ज्यांनी केलेलं ते भरपूर छान प्रकारे असे मराठी लोकांनी सपोर्ट केलेला आहे. म्हणून छान वाटतं मराठी माणूस सपोर्ट करतोय. ओके ओके. आणि आम्ही तुझ्या भावाला जे बघतो तुझ्यासोबत रील्स वगैरे मध्ये, सो तुझा काय प्लॅन आहे की दोघं मिळून इकडेच फोकस करायचा की फ्युचरमध्ये त्याला दुसरं काही करण्यासाठी म्हणजे त्याला हवं असेल ते करू शकतो की दोघांनी पण याच्यामध्ये नाही, आम्ही दोघं तर सोबतच असणार आहे. बट आम्हाला एक फॅशन ब्रँडमध्ये पण एंट्री करायची पुढे 2-1 वर्षानंतर. हां, म्हणजे जसं की फॅशन याच्यात लेडीज जेंट्स वगैरे जसं जुडिओचं आहे. राईट. हां, जुडिओ वगैरे तसं आमचा काहीतरी कॉन्सेप्ट आम्ही ठरवलेला आहे. त्याच्यावर आता आम्हाला भरपूर वर्क करून ते 2-1 वर्षानंतर लॉन्च करायचं. बरोबर. म्हणजे तुम्ही हे पण बघितलं मी की तू वेळ घेतो, प्रत्येक गोष्टीला वेळ घेतोय आणि पूर्ण प्रिपेअर झाल्यावरच तू ह्या गोष्टी, जसं शॉपला पण तू आधी करू शकत होता, पण पूर्ण तू प्रिपेअर झालाय आणि मगच शॉप सुरू केलं. तो हा ब्रँडचा विचार माझा 10वी पासून होता. पण मी 10वी पासून याला बघत होतो की याला फेमस कसं करता येईल, कुठे लॉन्च करता येईल. मग तसं मी 1 वर्ष वेळ घेतला आणि 1 वर्षानंतर हा ब्रँड लॉन्च केला. ओके. कारण मला असं वाटतं की आपण जर वस्तू प्रिपेअर करून जर पुढं पाय टाकला ना तर आपल्याला म्हणजे मागे कोणताच प्रॉब्लेम येत नाही. बरोबर. म्हणून आधी पूर्ण प्रिपेअर, ज्याला पण बिझनेस चालू करायचा असेल ना त्यांनी 2 ते 3 महिने आधी वेळ घ्यायचा, त्याला प्रिपरेशन करायचं. तुम्ही मार्केटिंग कशी करू शकता, तुमची पॅकेजिंग कशी राहील, ब्रँडिंग कशी राहील, तुम्ही कस्टमरांना कोणते कस्टमर टार्गेट करू शकता, असं सगळं प्रिपेअर करूनच आपण ब्रँड लॉन्च केला पाहिजे. ओके. आणि जसं आता शार्क टँक सारखे शोज आलेले तू बघितलं असेल, तर तुझं काही असं स्वप्न आहे किंवा काही गोल आहे की शार्क टँक सारख्या ठिकाणी पण जायचं आहे? हा, मी केलेलं आहे अप्लाय, पण आता बघू आता त्यांचा रिप्लाय येतो. ओके. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन मी विचारतो की तुझ्या वयाची मुलं जास्त करून आता मोबाईल गेम्स खेळण्यात व्यस्त आहे, जसं मी स्टार्टिंगला बोललो होतो, सो तू त्यांना काय मेसेज देशील जे तुझ्यासारखे मुलं हा व्हिडिओ बघत? आता एक मेसेज आहे की आपण जर महाराष्ट्रात राहतोय तर महाराष्ट्रात मराठी माणसाने उद्योग केला पाहिजे. तुम्ही काही ना काही स्किल शिका आणि त्याच्यामार्फत तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करा. जर तुम्ही काही ना काही स्किल शिकले तर ती वाया नाही जाणार. आता भरपूर AI टेक्नॉलॉजी भरपूर आलेली, तर या संदर्भात मुलांनी काही ना काही स्किल शिकले पाहिजे. बरोबर. आणि आता भरपूर AI भरपूर पुढे चाललेले आहे, तर आपण त्याच्यामार्फत पण कुठे ना कुठे बिझनेस करू शकतो त्याचा. आणि माझं एक म्हणणं आहे की महाराष्ट्रात मराठी माणूसच बिझनेस केला पाहिजे. बरोबर. आणि तुझ्या या प्रवासामध्ये असा काही क्षण होता का जेव्हा तुला वाटलं की आता तू पुढे कंटिन्यू नाही करू शकत किंवा तू पूर्ण डिमोटिवेट झालेला, असा काही क्षण होता का आणि त्यातून तू कसा उभा राहिला बरं? तसं तर काही क्षण नव्हता माझ्या याच्यात आलेला, पण कधी कधी वाटायचं की भरपूर मी चालून फिरून विकतोय पण मला यश नाही मिळत आहे असं वाटायचं आणि थकून जायचो, हारून जायचो त्या दिवशी. पण मग आईकडं बघून सण एक वाटायचं की नाही, ही जी परिस्थिती माझी, ही परिस्थिती मला अशीच नाही राहू द्यायची. मी गरिबीत जन्म घेतलाय, पण माझी पुढची जी पिढी ती गरिबीत जन्म नको घ्यायला. हा, गरिबीत जन्म केलेला आहे पण गरिबीत नको मरायला, म्हणून एक ते मोटिवेशन येत होतं की पुढे जायचं आपल्याला. आणि आता ओपनिंग केली आहे तर आईची आणि आजीची काय रिएक्शन होती, म्हणजे त्यांना कसं? आई आणि आजी त्यांना म्हणजे भरपूर प्राऊड फील करत होते की एवढ्या कमी वयात माझ्या मुलाने असं केलेलं आहे की म्हणजे कोणी काय करू नाही शकत, तर असं केलेलं आहे माझ्या मुलाने, त्यांना भरपूर प्राऊड वाटत राहतात. ओके, छान. तर आपल्यासोबत आता दुर्गेचा छोटा भाऊ साई पण आलाय, तर आपण त्याला पण बोलूयात आणि त्याला पण 1-2 क्वेश्चन करूयात.
याला आपण दुर्गेच्या रील्समध्ये बघितलं असेल, हा पण खूप जास्त मेहनत करताना आपल्याला दिसतो. सो आपण त्याला विचारूया की साई, तुला कसं वाटतं की तू एवढ्या कमी वयामध्ये तिकडे बाकी मुलं खेळताय आणि तू कामाच्या गोष्टी करतोय किंवा मोठ्या भावाची मदत करतोय? हिंदी हिंदी उद्योजक पुढं होता तर मराठी का बोलवणार, याच्यामुळं मग थोडं अभ्यास पण करतो आणि हे पण करतो भावाला मदत. ओके. आणि तुला तुझ्या भावाबद्दल सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट कोणती आहे? भाऊ आणि त्याच्याबद्दल काय आवडतं तुला? बिझनेस. तो बिझनेस करतो या गोष्टी. ओके. आणि तुझे काय प्लॅन आहेत पुढे, की तुला पण याच्यामध्येच कंटिन्यू करायचंय की वेगळं काय करायचंय? वेगळं काय करायचं? मॅक्स होलसेलर. मॅक्स होलसेलर सारखा ब्रँड बनवायचा आहे कपड्यांचा. ओके, ग्रेट. आणि याला पण मदत करू. याला पण मदत करशील. ओके, छान. तर हे प्रोडक्ट जे दिसत आहे मला, यातनं मला जाणून घ्यायचं आहे की आत्ता सध्या आपल्याकडे किती प्रोडक्ट्स आहे आणि कोणत्या कोणत्या टाईपमध्ये प्रोडक्ट्स आहे. आत्ता सध्या असलेले प्रोडक्ट्स यासोबत तू पुढे काय प्लॅन करतो की अजून काही प्रोडक्ट्स वगैरे त्याच्यामध्ये ऍड करणार आहेस का? ओके, आता आपल्याकडे चिप्स आणि फरसाण आणि भाकरवडी असे 3 प्रोडक्ट आहे. ओके. चिप्स मध्ये आपल्याकडे तब्बल 10 फ्लेवर आहे. हे महाराष्ट्रात कोणीच देत नाही. ओके. आपण 10 फ्लेवर देतोय पूर्ण महाराष्ट्रात. म्हणजे मी एक ब्रँड आहे आणि अजून कोणता तरी एक ब्रँड आहे. हे 2च जण पूर्ण महाराष्ट्रात 10 फ्लेवर देतात. आणि चिप्स हे आपला मेन प्रोडक्ट. बाकी फरसाण आहे आपल्याकडे. फरसाण 3 ते 4 प्रकारांमध्ये आणि भाकरवडी आहे. आणि आता पुढेच बरेच मला बेकरी प्रोडक्ट्स, ड्राय फ्रूट वगैरे राहिले, कोथिंबीर वडी, म्हणजे असं जे घरगुती पद्धतीने बनलेले जे प्रोडक्ट आहेत ते मला पुढे वाढवायचे. ओके. आणि ज्या लोकांना तुझ्यासोबत व्यवसाय करायचा असेल किंवा फ्रँचायझी घेण्याव्यतिरिक्त तुझ्याकडनं बल्क ऑर्डर्स वगैरे घ्यायचे असतील, त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे का तुझ्याकडे? तर आपण आहे ना बल्क ऑर्डर मध्ये ना आपण अशी आपली नॉर्मल पॅकेजिंग आहे. आपण अशा नॉर्मल पॅकेजिंग मध्ये त्यांना बल्क ऑर्डर देऊ शकतो, त्यांची कस्टमाइज पॅकिंग शिवाय. आणि आपण लूज पण देऊ शकतो त्यांना 5 किलो 10 किलोची बॅग. आणि याच्यात त्यांना जशी पॅकिंग पाहिजे असेल तर अशा पॅकिंग मध्ये आपण त्यांना देऊ शकतो लूज व्यक्तिगत. आणि फ्रँचायझी तर पण आपण देतोच. आणि जर कोणाला असं ऑर्डर करायचं असेल भाऊ खाण्यासाठी टेस्टिंगला, तर आपली वेबसाईट आहे. जर तुम्ही गुगलला टाकलं MH19 चिप्सवाला तर लगेच आपली वेबसाईट तुमच्या समोर येईल. किंवा मग तुम्ही MH19foods.in हे टाकून सर आपल्या वेबसाईटवरनं ऑर्डर करू शकता. किंवा तुम्ही माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आणि लिंक पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. सो खूप छान वाटलं दुर्गेश तुला भेटून. थँक्यू सो मच. आणि तू अशीच प्रगती करत राहो असं मी म्हणेल. थँक्यू सो मच. नक्की सर, थँक्यू. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि दुर्गेशची कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या या अफलातून उद्योजक नावाच्या सिरीजमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू सो मच.